कोणत्याच पार्टीनं काम केलेलं नाही. माझ्या मनातला खासदार कोणीच नाही. प्रोग्रेसच आहे सिटीमध्ये. मनातला खासदार तसा सध्या कोणी नाहीये. आणि पातूरमध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो अकोला जवळ असल्याचा विकास झालेला नाहीये. पातूरमध्ये एमआयडीसी बंद आहे. कोण्या खासदारानं कोण्या आमदारानं काम केलेलं, कोणत्याच पार्टीनं काम केलेलं नाही. आणि पातूरचा जो ग्रामीण रुग्णालय होतं सगळ्यात महत्वाचा विषय, तो विषय ते रुग्णालय गावाच्या बाहेर नेऊन टाकलं. या राजकारणामुळे रुग्णालय गावाच्या बाहेर गेलं. त्यामुळे मला तर वाटतं या राजकारणावर बहिष्कार टाकून टाक. तुमच्या मनातला खासदार कोण आहे, तुम्हाला काय अपेक्षा द्यायला? माझ्या मनातला खासदार कोणीच नाही. वास्तविक पाहता माझ्या मनात यायनं नवीन माणसाने तरी चान्स द्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस 10 वर्षापासून 15 वर्षापासून घराण्यातच खासदारकी आहे, घराण्यातच आताही दिलेली आहे. आणि आपल्याला का कोणत्याही खासदार आला तर काही फरक पडत नाही. काय अपेक्षा काय आहेत तुम्हाला? आपल्या अपेक्षाच काही नाही आहे. का बरं? एक तर देऊ आपण तर नोटावर मतदान देऊ करू. तुमच्या मनातला खासदार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला नवीन खासदार? नवीन खासदार जुन्या खासदारांनी काही कामं केले नाही. काय केलं नाही? कुठं काम केले दाखवा ना, कुठल्या उन्नती झाली. आज 3 टन काढले त्या माणसानं, काय प्रगती झाली. आता नवीन खासदाराकडे काम आहे. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, लोक येईल. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमचा आबा पाटील. तुमच्या मनातला खासदार कोण आहे, तुम्हाला काय वाटतं? आमच्या मनातला खासदार जो विकास करेल तो आमचा खासदार. सध्याच्या टाइमला बीजेपी विकासाच्या मोडवर आहे, तर बीजेपीचं बेस्ट. विद्यमान खासदारांनी काही केलं इथं? कसं म्हणजे? विद्यमान खासदारांनी गेल्या 5 वर्षात काही केलं इथं? हो, केलेलं आहे ना. विकासासाठी त्यांनी खूप सारे केलेलं आहे. रस्ते वगैरे ज्यांनी ते बनवलेले आहे ते म्हणजे प्रोग्रेसच आहे सिटीमध्ये. तुमच्या मनातला खासदार कोण आहे, तुम्हाला काय जो वाटतं? आपलं काम करेल, आपल्या एरियाचं काम करेल तो आमचे खासदार. विद्यमान खासदारांनी काही केलंय आपण? हो, केलेलं आहे. पसंती कोणाला असणार? ते आता आहेत जे आहेत ते त्यांनी पसंती राहणारच आहे आमची. अकोल्यामध्ये कोण कोण उभा आहे माहिती आहे तुम्हाला? धोत्रेंचे मुलगा आहेत मला वाटतं काहीतरी. अजून दुसरं कॅन्डिडेट काही माहिती. भाजपचं फक्त माहिती आहे, त्यांची गाडी फिरते म्हणून माहिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.